Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी हर्षदा परब. मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 राष्ट्रवादी काँग्रेस झाल्यानंतर या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं एक वेगळं राजकारण असू शकतं अशी बरीचशी चर्चा त्यावेळेस रंगली होती. आता पुन्हा एकदा एका दुर्दैवी घटनेनंतर या सगळ्या विषयांची चर्चा व्हायला लागलेली आहे. पण जर आपण पाहिलं तर आज अगदी थोड्या वेळापूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधनं त्यांचे खासदार अमोल कोल्हे असतील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, माजी आमदार आणि माजी मंत्री राहिलेले राजेश टोपे असतील, यांच्याकडनं एक वक्तव्य झालं आणि प्रामुख्यानं या वक्तव्याचा विषय होता तो म्हणजे की कशा पद्धतीनं अजितदादा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यायला हवं, म्हणजे विलिनीकरणाच्या अनुषंगानं चर्चा झाली होती. अमोल कोल्हेंनी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हटलं ते म्हणजे की या सगळ्याबद्दल केव्हा गोष्टी करायच्या या गोष्टी देखील ठरल्या होत्या, ही बाब सुद्धा ठरली होती, पण ही दुर्दैवी घटना घडली. आता खरं तर ही जी बाब आहे किंवा हे जे वक्तव्य आहे हे नेत्यांकडनं झालं असलं तरी सुद्धा या गोष्टी घडत असल्याचं राजकारणामध्ये याच्या आधीच बोललं गेलं होतं. त्याच्या संदर्भातल्या बातम्या सुद्धा आल्या होत्या. काही नेत्यांनी त्या झिडकारल्या होत्या, काहींनी नाकारल्या होत्या आणि काहींना मनातून असं वाटत होतं की खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही आता एक व्हायला हव्यात आणि आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण वेगानं बदलू शकतं असं राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा आहे. तर त्याच अनुषंगानं आपल्याला विश्लेषण समजून घ्यायचंय नेमकं या राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण आतापर्यंतचं कसं राहिलेलं आहे, कसा परिणाम होऊ शकतो घडलेल्या घटनांचा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि विलिनीकरणाचा हा पर्याय खरोखर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस समोर एकमेव पर्याय आहे का आणि या व्यतिरिक्त आणखीन एक मुद्दा राहू शकतो तो म्हणजे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा शरद पवारांचं राजकारण आणि अजितदादांचं राजकारण याची चर्चा होते. तर त्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि त्यासाठी माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर. विजय चोरमारे सरांची विशेष आठवण किंवा विशेष माहिती द्यायची झाली तर स्वतः सरांनी मंत्रालयाची पत्रकारिता अनेक वर्ष केलेली आहे. या पलीकडे जाऊन त्यांचा फोकस हा राष्ट्रवादी काँग्रेसमधलं राजकारण अगदी जवळून बघण्यावर राहिलेला आहे. शरद पवारांचं राजकारण त्यांनी जवळून पाहिलंय, तितकंच जवळून त्यांनी अजितदादांचं राजकारण पाहिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी, स्थापनेदरम्यान, स्थापनेनंतर आणि आत्ता अगदीपर्यंत विजय चोरमारे सरांनी या राष्ट्रवादी काँग्रेसचा खूपच जवळून अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि म्हणूनच आपण चोरमारे सरांकडनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या या राजकारणाबद्दल समजून घेणार आहोत. चोरमारे सर, सगळ्यात पहिले हा प्रश्न आहे ते म्हणजे की असं म्हटलं जात आहे की आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत म्हणजे निवडणुका, त्यानंतर ही जी दुर्दैवी घटना घडली अजित पवारांचं झालेलं दुःखद निधन आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा, अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाच्या हातात असणार याच्याबद्दलची सुरू झालेली चर्चा, या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधलं राजकारण जे आहे ते वेगानं बदलेल असं म्हटलं जात आहे. तर ते कशा पद्धतीनं बदललं जाऊ शकतं, काय याचे कंगोरे राहू शकतात आणि खरोखर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा बदलाला आता वाव आहे का अगदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये? सर. हर्षदा, पहिली गोष्ट अजितदादांचं अचानक हे झालेलं निधन ही महाराष्ट्रासाठी प्रचंड अशी दुःखदायक आणि हादरवून टाकणारी गोष्ट आहे. म्हणजे तो पवार कुटुंबासाठी जेवढं मोठं संकट आहे तेवढंच ते महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सुद्धा मोठं संकट आहे असं माझं म्हणणं आहे. म्हणजे अजून अजितदादांची चिता विझलेली नाही तेवढ्यात ह्या सगळ्या राजकारणाची चर्चा सुरू झाली. ते स्वाभाविक आहे, कारण कुठलीही गोष्ट राजकारण हे प्रवाही असतं आणि ते थांबत नसतं. पुन्हा व्यक्तीसाठी किती मोठा नेता असला तरी आपल्याला आठवत असेल इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर राजीव गांधींना किती तातडीनं राजीव गांधींच्या नाव पुढे आलेलं होतं, त्यांना पुढे त्यांच्याकडे सगळी सूत्र देण्याचा निर्णय झालेला होता, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळं राजकारणात या गोष्टी चालत आल्या. त्यामुळे अजितदादांच्या जाण्यानंतर या गोष्टी किंवा या विषयांची चर्चा होणं स्वाभाविक आहे, कारण मोठा पेच हा एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्याचबरोबर विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यामुळं निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस जो अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, म्हणजे ज्याला निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिलेली आहे आणि ज्याच्याकडे घड्याळ हे चिन्ह आहे, त्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकखांबी तंबू हा अजित पवार या नेतृत्वाच्या आधारावर उभा असलेला तंबू होता.
म्हणजे अजितदादा त्याचे सर्वोच्च नेते होते आणि बाकी सगळी त्यांचे अनुयायी किंवा कार्यकर्ते होते. अर्थात प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, ही त्या पक्षातली नेते मंडळी होती. म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहे ते प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय पातळीवर राजकारण बघतायत. पण तुम्हाला नेता म्हणून, राज्याचा नेता म्हणून एक राज्य पातळीवर मान्यता लागते. मास लीडर असणं आवश्यक असतं. ती क्वालिटी या कुणाकडेही नाही. म्हणजे तटकरे रायगड आणि रत्नागिरीचा काही भाग एवढं त्यांच्या मर्यादित क्षेत्रापुरतं नेतृत्व आहे. त्यांनी यापूर्वी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद भूषवलं असलं किंवा आता सुद्धा ते या अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी सुद्धा त्यांनाही माहिती आहे की त्यांचं नेतृत्व हे चांदा ते बांदा या महाराष्ट्राला अपील होणारा नेतृत्व नाही किंवा त्यांनी त्या दृष्टीनं फारसे कधी त्या महत्वाकांक्षा बाळगलेल्या दिसत नाहीत. त्यामुळं आणि प्रफुल्ल पटेल हे तर काय मास लीडर नाहीतच, ते त्यांनाही मान्य, ते दरबारी राजकारण करणारे नेते आहेत. या व्यतिरिक्त त्या पक्षात नाव घ्यावा असा नेता तिसरा महत्वाचा नेता होतो ते म्हणजे छगन भुजबळ. पण छगन भुजबळ कारण हे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित स्थापन झाली तेव्हाचे ते प्रदेशाध्यक्ष होते. राज्याचा आवाका सगळ्या चांदा ते बांदा अशा संपूर्ण महाराष्ट्राचा आवाका होता आणि सगळ्या महाराष्ट्राला परिचय असलेलं नाव होतं. पण मधल्या काळात सगळं छगन भुजबळ यांनी आपलं राजकीय उपद्रव मूल्य वाढवण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने ओबीसीचं राजकारण, वाडी समाजाचं राजकारण असं करत करत ते संकुचित होत गेले आणि राज्याचं राजकारण करण्याची क्षमता असून सुद्धा त्यांनी ती संधी गमावली. त्यामुळे नाहीतर आता छगन भुजबळ यांचं नाव निर्विवादपणे पुढे आलं असतं. अर्थात आता ते येणार नाही किंवा त्यांचं महत्व कमी होईल असं नाही, पण आता त्या पक्षातला म्हटलं तर राज्य पातळीवर अपील असलेला नेता छगन भुजबळ हेच आहे. पण पक्ष केवळ त्या पक्षाच्या संरचनेनुसार अध्यक्ष निवडला किंवा विधिमंडळ नेता निवडला म्हणून पक्ष चालतो असं होत नाही. त्या नेत्याला एक सर्व म्हणजे पक्षातल्या अंतर्गत संपूर्ण संघटनात्मक अगदी जिल्हा, तालुका, गाव पातळीपर्यंतच्या सगळ्या केडरची मान्यता लागते. लोकांच्या स्वीकारार्हता असावी लागते. तर ती स्वीकारार्हता तेवढी जी अजितदादांकडे होती, त्यांच्याकडे जी नेतृत्व क्षमता होती ती क्षमता कोणाकडे नसल्यामुळे आता ती मोठी पोकळी निर्माण झाली. म्हणजे नेहमी एखादी व्यक्ती गेल्यानंतर एक भोंगळ वाक्य वापरलं जातं की यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. तर अनेकदा त्याला काय अर्थ नसतो, पण त्या विधानाला म्हणजे एखाद्याच्या जाण्यामुळे खरोखर पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं ते आता आपल्याला अजितदादांच्या जाण्यामुळे त्याचा नेमका अर्थ उमगतो. ही पोकळी काय निर्माण होणं म्हणजे काय असतं, म्हणजे किती प्रश्न निर्माण होऊ शकतात एखाद्याच्या जाण्यामुळं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता गेलेला आहे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री म्हणून ते होते, त्या पदावरून ते गेले, तर आता परत राज्याचं अर्थमंत्री पद होतं त्यांच्याकडं. म्हणजे आता यानंतरची जी प्रक्रिया असेल, पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला आपला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडावा लागेल. मग तो नेता कोण असेल हे बघावं लागेल आणि अर्थात जो नेता निवडला जाईल तोच उपमुख्यमंत्री असू शकतो. आता कालपासून किंबहुना आज सकाळपासून नरहरी झिरवळ यांनी त्या विषयाची वाच्यता केल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं नाव त्यासाठी पुढे येऊ लागले. सुनेत्रा पवार खासदार आहेत, त्यांनी लोकसभेची एक निवडणूक लढवलेली होती, त्यानंतर ते राज्यसभेवर गेलेले आहेत आणि अजितदादांच्या सगळ्या राजकारण त्या फार सुरुवातीपासून बघतायत आणि त्यांना बाहेर होऊन अगदी सुद्धा पद्मश्री पाटलांच्या कुटुंबातून राजकीय एकूण सगळं त्यांनी महाराष्ट्राचं राजकारण खूप जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना राजकारण नवीन आहे. त्या प्रत्यक्ष राजकारणात सक्रिय राजकारणात नसल्या तरी त्यांना राजकारण नवीन आहे अशातला भाग नाही. पण तरी सुद्धा म्हटलं तर त्या राजकारणात नवख्याच आहेत. कारण कसं होतं, इथं तुम्हाला फक्त पक्ष चालवायचा नाही, इथं तुम्हाला राज्याला आश्वासकता दाखवायची, राज्याला आपण आश्वासक नेतृत्व आहोत हा विश्वास, राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसांच्या मनात तो विश्वास निर्माण करायचा आहे नेता म्हणून जो अजित पवारांनी निर्माण केला होता. आणि अजित पवारांना हा विश्वास काही 4-2 वर्षात निर्माण नाही करता आला. त्यासाठी आतापर्यंत 40 वर्षाचं त्यांचं राजकीय आयुष्य आहे ते त्यांनी पणाला लावलं होतं आणि किमान 25 वर्षे राजकारणात घातल्यानंतर त्यांना हळूहळू त्यांचं नेतृत्व म्हणून त्यांना मान्यता मिळायला लागली होती. त्यात अनेक चढउतार आले, अनेक त्यांना राजकीय त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्याचे सुद्धा काही प्रसंग आले. पण त्या प्रत्येक वेळी अत्यंत धीरोदात्तपणे त्या संकटांचा, त्या प्रश्नांचा सामना करून अजितदादा पुन्हा उभे राहिले आणि पुन्हा त्यांनी आपला जी पकड असते राजकारणावरची पकड आपल्याला घेतलेली बघायला मिळते.
तर हे पुन्हा सगळं कळायला एवढा काळ नाही, एवढा वेळ आता कुणाकडेच नाही. म्हणजे एखादा नेता उभं राहणं आणि एखादं एवढं मोठं राजकारण उभं करणं, त्यामुळे त्या अर्थानं इथं या पक्षात फार मोठी पोकळी झाली आहे. म्हणजे विधिमंडळ पक्षनेता म्हणून कोणी सुनेत्रा पवार होऊ शकतील, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षही सुनेत्रा पवार होऊ शकतील, त्याबद्दल काही नाही. पण जे राज्याचं नेतृत्व म्हणून उभं कुणीतरी राहायला पाहिजे, तिथं कोण आहे, ही मोठी पोकळी आहे असं मला वाटतं तिथली. आता त्यात पुन्हा आणखी प्रश्न येतो की आता इथं विधिमंडळ पक्ष नेता निवडताना किंवा अन्य काही गोष्टी करताना भारतीय जनता पक्षाची भूमिका फार महत्वाची राहणार आहे. कारण भारतीय जनता पक्षाला ज्या पद्धतीने विस्तारवादी पक्ष म्हणून ओळखलं जातं, तर आता इतक्या तातडीनं लगेच काही हालचाली होतील असं नाही. पण नजीकच्या काळात भारतीय जनता पक्षाकडून या पक्षाचा ताबा घेण्याच्या दृष्टीनं काही हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आपल्याला माहिती आहे की या पक्षातले अजितदादांच्या सोबत जे सगळे नेते गेलेत, ते नेते तिकडे जाण्याचं कारण काय होतं, ते नेते म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत जाण्याच्या आधी अनेक महिने शरद पवारांच्याकडे येऊन सातत्यानं आग्रह धरत होते की आपण भारतीय जनता पक्षासोबत जाव्या. का जाव्या, तर आम्हाला केंद्रीय यंत्रणांचा प्रचंड त्रास होतोय, आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, त्यामुळे ते गेलेले आहेत. म्हणजे फक्त सत्तेसाठी कोणी गेलेत असा मुद्दा नाही, म्हणजे हे लोक सत्तेसाठी गेलेत असं नाही. सत्तेसाठी गेलेत, सत्तेचे लाभ त्यांना मिळालेत, पण त्याच्या जाण्याचं मुख्य कारण भारतीय जनता पक्षाचा दबाव आणि केंद्रीय यंत्रणांच्या रडारवरती असल्यामुळे सगळे त्यामुळे ही मंडळी गेली आहे. त्यामुळं त्यांना यातल्या अनेकांना भारतीय जनता पक्षाचा पर्याय हा अधिक जवळचा पर्याय नजीकच्या काळात, आता लगेच नाही पण काही महिन्यांनी वर्षभरात नंतर राहू शकतो मला वाटतं, नेतृत्व नसल्यामुळं. कारण त्यासाठी तुम्हाला कुठल्याही नेत्याला, कुठल्याही राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपला नेता कोण आहे हे फार महत्वाचं असतं आणि नेतृत्वाशिवाय राजकारण करणं हे फार कठीण असतं आणि अजितदादांनी ती नेतृत्व क्षमता सिद्ध केलेली होती. आता दुसरा मुद्दा जो आहे यातला तो विलिनीकरणाच्या संदर्भातला. म्हणजे आतापर्यंत परिस्थिती काय होती, विलिनीकरण म्हणजे हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याचं कारण काय होतं, शरद पवार यांची वैचारिक भूमिका हे त्याचं मुख्य कारण होतं. कारण भारतीय जनता पक्षाच्या सोबत आपण जायचं नाही, भारतीय जनता पक्षासोबत कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नाही, हे शरद पवारांनी ठरवलेलं आहे. म्हणजे शरद पवारांच्याकडे बोट दाखवताना शरद पवार सोयीचं राजकारण करतात, सत्तेच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करतात, असे आक्षेप अनेक लोक घेत असतात. पण मला वाटतं ते त्यात फारसं तथ्य नाही. कारण जर आपण शरद पवारांचं राजकारण नीट बघितलं तर शरद पवारांनी प्रत्यक्ष निवडणुकीत आणि सत्तेमध्ये थेट भाजपशी आतापर्यंत कधीही सहकार्य केलेलं नाही किंवा एकत्रित काम केलेलं नाही. 2014ला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला होता, तो एक अपवाद, पण तिथं त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. आता लोक 1978 शरद पवारांचं उदाहरण देतात, पण 78ला भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघ स्वतंत्र नव्हता, त्यावेळी जनता पक्ष म्हणून शरद पवारांच्या पुलोच्या सरकारमध्ये होते. त्यामुळं ठामपणे शरद पवारांच्या बाबतीत हे विधान करता येतं की त्यांनी कधीही भारतीय जनता पक्षासोबत निवडणुकीच्या राजकारणात किंवा सत्तेमध्ये भागीदारी केलेली नाही. ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आणि हे जे धर्मनिरपेक्षतेचं मूल्य पवारांनी सांभाळलेलं आहे आणि त्या एकमेव कारणासाठी शरद पवारांचा हे अजित पवार यांच्यासोबत भारतीय जनता पक्षासोबत गेलेले नाही. म्हणजे आपल्या बरोबरचे इतक्या वर्षांचे आपले सोबती, इतक्या वर्ष आपल्या सोबत असणारे अनेक विश्वासातले, अगदी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारखे अत्यंत विश्वासातले लोक सुद्धा सोडून जात असताना शरद पवारांना त्रास झाला नसेल का? पण त्यांना त्यावेळी जाण्याचा पर्याय होता, उलट सत्तेसोबत जाणं होतं. पण आपण आयुष्यभर जे एक विचारधारा मानलेली आहे त्या विचारधारेची ती प्रतारणा ठरली असती, त्यामुळे शरद पवार तिकडे गेलेले नाहीत. आणि गेल्या काही दिवसात चर्चा म्हणजे महापालिका निवडणुका आणि आता जिल्हा परिषद निवडणूक, या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढतायत. तर आता त्या संदर्भात लगेच त्यावेळी एकत्रित लढण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा एकत्रीकरणाची चर्चा सुरू झाली होती. तर त्यातली वस्तुस्थिती अशी होती की ज्यावेळी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातल्या बैठका सुरू झाल्या, त्या बैठकांच्या मध्ये शरद पवारांनी एक गाईडलाईन दिलेली होती
ती गाईडलाईन अशी होती की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय स्थानिक पातळीवर तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार घ्यायचा आहे. फक्त सगळ्यांनी एक मर्यादा पाळायची आहे, ती म्हणजे भारतीय जनता पक्षासोबत शक्यतो किंवा भारतीय जनता पक्षासोबत तिथं आघाडी करायची नाही, अन्य कोणत्याही पक्षासोबत आघाडी करा. म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी करायला मुभा दिली होती आणि अजितदादांच्या पक्षाबरोबर आघाडी करायला मुभा दिलेली होती. त्या पद्धतीनं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ठळकपणे आणि अन्यत्र सुद्धा अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढलेल्या आहेत. याचा अर्थ विलिनीकरणाच्या दृष्टीने पावलं पडली ती का नसली पडली तरी सुद्धा या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मध्ये बॉन्डिंग वाढायला लागलेलं होतं, हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे एक दुरावा होता आधी, तो दुरावा एकत्रित निवडणूक लढवण्याच्या या प्रक्रियेमुळे कमी होत आला होता. आणि भावनिक दृष्ट्या सुद्धा अगदी रोहित पवार आणि अजित पवार यांचं राजकीय सख्य नव्हतं, म्हणजे एका कुटुंबातले असले तरी सुद्धा, पण गेल्या 2 महिन्यात हे राजकीय सख्य आणि त्यांचं बॉन्डिंग वाढत चाललेलं आपल्याला दिसून येतं. तर हे बदलत चाललं होतं आणि अनेकांचं म्हणजे आता महत्वाचा यातला जो मुद्दा आहे तो आतापर्यंत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या लोकांचं अजितदादांच्या सोबत जाऊया आपण, विलीनीकरण करूया, हा आग्रह कशासाठी होता? त्याचं कारण असं होतं की शरद पवार आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहे. आपण काल शरद पवार यांची परिस्थिती बघितलेली आहे, त्यांची प्रकृती, त्यांचं वय आणि याची परिस्थिती बघितलेली आहे. एप्रिलमध्ये राज्यसभेची त्यांची मुदत संपते. कदाचित शक्यता अशी वर्तवली जाते की कदाचित एप्रिल नंतर शरद पवार राजकारणातून, सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील. तर अशा काळात आपलं नेतृत्व कोण? पवार म्हणजे प्रत्येक जण राजकारण करणाऱ्या, मगाशी जसं म्हणलं, राष्ट्रवादी या अजित पवारांच्या पक्षातल्या लोकांनाही आता आपलं नेतृत्व कोण हा विचार करावा लागेल, हे निवडावं लागेल. आणि ते दोन्हीकडच्या राष्ट्रवादीच्या नाही, आता पक्ष त्यांना पक्षाध्यक्ष निवडता येईल, आणखी विधिमंडळ पक्षाचा नेता निवडता येईल, उपमुख्यमंत्री निवडता येईल, पण तुमचा नेता कोण असेल, राज्य पातळीवरचा तुमचा नेता कोण असेल जो तुम्हाला निवडणुका जिंकून देण्यासाठी मदत करेल, हा प्रश्न येतो. आणि तोच प्रश्न मला वाटतं आता यांच्या पुढे आहे. आणि तोच प्रश्न कालपर्यंत म्हणजे परवा दिवसापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षातल्या लोकांच्या पर्यंत होता. कारण तिथं शरद पवार यांच्यानंतर सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व होतं. पण सुप्रिया सुळे यांना पक्षाचं कार्याध्यक्ष केल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं राज्याच्या एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलेलं दिसत नाही. त्यांनी संसदेत अतिशय उत्तम काम केलं, दिल्लीतलं काम त्यांचं उत्तम पद्धतीने चाललेलं आहे. पण इथं पक्ष म्हणून राज्य पातळीवर जी एक नेतृत्वाची जबाबदारी घ्यायला पाहिजे ती जबाबदारी घेण्यात त्या कमी पडल्या आहेत. अर्थात यातला बराचसा काळ बारामती लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकीच्या काळात त्यांचा बारामतीत गेला, हे असलं तरी सुद्धा त्यांनी राज्याच्या राजकारणात रस दाखवला. त्यामुळं आपलं जर राजकीय भवितव्य सुरक्षित करायचं असेल आणि शरद पवार हे उद्याचं नेतृत्व नाही हे लक्षात घेता आपलं नेतृत्व आत्ताच्या प्राप्त परिस्थितीत कोण असू शकतात, तर आपले नेते अजितदादा पवार असू शकतात. त्यामुळं आपण अजितदादांच्या नेतृत्वाखाली जाऊया या दृष्टीनं त्यांचा विलिनीकरणासाठीचा शरद पवार यांच्या पक्षातल्या नेत्यांचा आग्रह होता. आता कालच्या दुर्दैवी घटनेनंतर अजितदादा पवार आपल्यात नाहीत. अशा परिस्थितीत कुठल्या नेत्याकडे जायचं किंवा आपला भविष्यातला नेता कोण असेल याबद्दल दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मध्ये संभ्रम आहे. आणि हाच मला वाटतं या सगळ्यातला महत्वाचा पेच आहे. हर्षदा सर, खरं तर तुम्ही एकदम सविस्तर सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा याच्यातनच मला प्रश्न पडतो ते म्हणजे की उद्या समजा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाले समजा, तर मग ही राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे जाऊ शकते? कारण नाही म्हटलं तरी छगन भुजबळ यांना सुद्धा प्रकृती अस्वास्थ्याची कारणं अनेकदा द्यावी लागलेलीच आहेत आणि तेही थकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कितीही ते ऍक्टिव्ह असले, अगदी राज्यभरात त्यांची ओळख असली, राज्यव्यापी असा तो नेता असला तरी सुद्धा त्यांच्या दृष्टीनं शारीरिक अडचणी या येऊ शकतात. किंबहुना भविष्याच्या दृष्टीनं नेता घडवायचा किंवा भविष्याच्या दृष्टीनं नेता हवा पक्षाला याचा विचार केला जाऊ शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये अगदी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधले प्रॉमिसिंग चेहरे कुठले असू शकतात तुमच्या दृष्टीने? आता चेहऱ्याची चर्चा मला एक लक्षात घ्यायला लागेल की पक्षाचा नेता हा पवारच असू शकतो. पवार कुटुंबाच्या बाहेर, कारण नेतृत्व लागतं त्याला. ज्या पवार हा ब्रँड आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि तो नेता पवारच असू शकतो. पण ते कोण असू शकेल, काय असू शकेल, आता
तो निर्णय पक्षाच्या पातळीवर आधी होणार आहे की पवार कुटुंबाच्या पातळीवर होणार आहे, हे मला वाटतं याबद्दल खूप गुंतागुंत असू शकते आत्ताच्या घडीला. कारण आधी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाच्या विधिमंडळ नेतृत्वाची निवड करावी लागेल. तो नेता निवडल्या तिथं त्याचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडावा लागेल. त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाचा त्या पक्षाला हाताळण्यासंदर्भातली काय भूमिका राहते हे बघावं लागेल. आणि हे सगळं स्थिरतावर झाल्यानंतर मग विलिनीकरणाची, आता विलिनीकरण काय लगेच उद्या झालं असं होईल नाही, असं होणार नाही. आणि विलिनीकरण झालं तर पक्षाचा अध्यक्ष कोण असणार आहे? कारण सुनेत्रा पवार यांना समजा आता नेता निवडलं तरी सुनेत्रा पवार या पक्षाच्या भविष्यातले नेता असू शकतात का? आपण त्यांनी 4-5 वर्षे राजकारणात सक्रियपणे काम केल्यानंतर कदाचित त्या ताकदीनं राजकीय नेत्या म्हणून उभा राहू शकतील. महाराष्ट्रात क्षमता त्यांच्याकडे, आपण कुणाच्याही क्षमतेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, ते असू शकतात. पण आता या घडीला नेता म्हणून कुणाकडे बघायचं हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे आहे. आणि मला वाटतं आता या सगळ्या परिस्थितीतून, म्हणजे आता हे पहिलं विधिमंडळ शरद अजित पवारांच्या पक्षाचं सगळं स्थिरतावर केल्यानंतर नंतरची सगळी दिशा हे शरद पवार देऊ शकतील या सगळ्या पुढच्या राजकारणाला महाराष्ट्राच्या, असं मला वाटतं. मग त्यातनं एक प्रश्न येतो, मग हे सोबत जाणार का? कारण शरद पवारांच्या वैचारिक भूमिकेचा मुद्दा येतो. मग त्यासाठीचा मला वाटतं त्यातला पर्याय असा असू शकतो की एप्रिलमध्ये शरद पवार यांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर शरद पवार सक्रिय राजकारणातून बाजूला होऊ शकतात आणि त्यानंतर राजकारणात सक्रिय राजकारणातून बाजूला होऊ शकतात. आणि त्यानंतर ते सांगू शकतात की आता तुम्ही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी निर्णय घ्या, माझी राजकारणातली भूमिका संपलेली आहे. म्हणजे शरद पवारांनी आपल्या राजकीय हयातीत भारतीय जनता पक्षासोबत तडजोड केली नाही ही नोंद राहू शकते. आणि बाकीच्यांना आपला निर्णय घेण्याचे, म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेचं, वैचारिक भूमिकेचं ओझं इतरांच्यावर राहणार नाही. आता सुप्रिया सुळेंची भूमिका काय आहे? सुप्रिया सुळे भारतीय जनता पक्षासोबत जायला उत्सुक आहेत का? भविष्यात त्यांना भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची त्यांची तयारी आहे का? हाही मुद्दा तपासावा लागेल. कारण त्यांची जर लाईन शरद पवार यांच्यासारखीच वैचारिक भूमिका असेल. हेच प्रश्न तुमच्याकडनं म्हणजे समजून घ्यायचे आहेत. खरं तर भाजप सोबत जाण्यासाठी सकारात्मकता ही कुठल्या नेत्यांची राहू शकते? अगदी अजितदादांबरोबरचे काही नेते हे भाजप सोबत राहण्याला तुम्हाला सांगतो, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे तर भाजप धार्जिणे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधले. त्यामुळे ते जे त्यात म्हणजे त्यांचे 2 आताचे शीर्षस्थ नेते आहेत. मंत्रिमंडळात असलेले 1-2 अपवाद वगळला तर बहुतेक सगळ्यांचे हात केंद्रीय यंत्रणांच्या दगडाखाली आढळले आहेत. त्यामुळं ते भाजपनं इशारा केल्यावर ते काहीही करायची त्यांची तयारी असेल. हे निष्ठा वगैरे हे सगळं तात्पुरतं दाखवण्यापुरतं असू शकतं. पण या सगळ्यांचे दोर, या सगळ्यांची सूत्र ही भारतीय जनता पक्षाच्या हातात आहेत. पण हे 8-10 नेते म्हणजे पक्ष नव्हे हे लक्षात घ्या. आज आपण बारामतीतली गर्दी बघितली, ही फक्त तिथं जवळपासची उपस्थित राहू शकणाऱ्या लोकांची गर्दी आहे. अजितदादा पवार यांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता. आणि अजितदादा हर्षदा तेच सांगतो मी, अजितदादा पवार यांना मारणारे दुसऱ्या तिसऱ्या फळीपातल्या नेत्यांच्या पासून अगदी तळागाळातल्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत कुणालाही शरद पवार यांच्याबद्दल आकस नाही, राग नाही. उलट शरद पवार जेवढा अजितदादांच्या बद्दलचा आदर आहे तेवढा शरद पवारांच्या बद्दलचा आदर आहे. पण आता अजितदादांनी अनेक काही संघटनात्मक बांधणी केल्या, अनेक लोकांचे व्यक्तिगत संबंध निर्माण केले असल्यामुळं किंवा त्यामुळं हा बाबा सत्तेसोबत असलेल्या नेत्यासोबत राहिल्यामुळं कामं होतात या भावनेतनं अनेक लोक सोबत गेलेले आहेत. त्यामुळे सगळे केवळ सत्ता होती म्हणून गेले नाहीत. सत्ता नसती तरी अजितदादांच्या सोबत इतके लोक असते, म्हणजे काही प्रमाणात पण इतक्या प्रमाणात लोक असते, हे त्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य होतं. त्यामुळं मला असं वाटतं की भविष्यात या सगळ्या गोष्टीचा विचार करताना 8-10 नेते या पक्षाचे काय म्हणतात यापेक्षा जे उर्वरित मंत्रिमंडळात असलेले लोक आहेत ते भारतीय जनता पक्षासोबत जाण्यासाठी उत्सुक असू शकतात. पण जे मंत्रिमंडळात नसलेले आमदार आहेत किंवा अन्य विविध राज्यभरातले संघटनातले पदाधिकारी आहेत त्यांची भूमिका त्यांची भूमिका महत्वाची राहू शकते ना. ते काय करतात, म्हणजे यातले भावनिक पातळीवर निर्णय किती होऊ शकतात, प्रॅक्टिकल पातळीवर निर्णय किती होऊ शकतात, भविष्यातल्या राजकारणाचा विचार करून निर्णय किती होऊ शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला वाटतं आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत आपल्याला, किंवा देणं सुद्धा फार घाईचं ठरेल. कारण फार प्राथमिक अवस्थेत सगळं चित्र आहे.
अजून अजितदादांच्या चिता विझलेला नाही. अशा परिस्थितीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. ते आपला 1, 2, 3, 4 हे दिवस जावे लागतील. कशी कशी पावलं बैठका होत राहतील. आता आज म्हणजे ऑलरेडी बैठका सुरू झाल्यात. या बैठकांच्या मधून काय सूत्र पुढे येतं, कारण परत आता या बैठका स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या होतील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाच्या होतील, पुन्हा दोन्हीच्या नेत्यांच्या एकत्रित होतील. यातून प्रत्येक नेता काहीतरी आपल्या सोयीचं एक काहीतरी नरेटिव्ह सोडण्याचा प्रयत्न करू शकेल. त्यातनं अनेक गोष्टी, अनेक अफवा, अनेक शक्यता ह्या नजीकच्या काळात तयार होतील आणि त्यातून मार्ग निघायसाठी थोडा काळ जावा लागेल असं मला वाटतं. आणि तो मार्ग काय असू शकतो, हा अंतिम मार्ग शरद पवार सांगतील तोच असू शकेल असं मला वाटतं. पण जसं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शरद पवारांच्या नेतृत्वाबद्दल कुणालाही आक्षेप असणार नाही. शरद पवारांचं म्हणजे शरद पवारांबद्दल कुणाच्या मनात राग, द्वेष, चीड, संताप असं काही नाही. उलट स्वीकारार्हताच अधिक असेल अगदी दोन्ही बाजूनं. पण तरी सुद्धा भविष्याच्या राजकारणाचा, राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या राजकारणाचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर खरोखर आता नवीन फळीला महत्त्व देण्यावर भर हा राष्ट्रवादी काँग्रेसनं द्यायला हवा का, आणि त्यासाठीची पावलं ही राष्ट्रवादी काँग्रेसमधनं उचलली जात आहेत का? मी तुम्हाला अशासाठी विचारते कारण तुम्हाला ज्या बातम्या या माध्यमांमध्ये छापून आलेल्या आहेत, समोर आलेल्या आहेत, त्या पलीकडच्या आतल्या बातम्या सुद्धा माहिती असतात तुमच्या सूत्रांच्या माध्यमातून किंवा तुमच्या अभ्यासाच्या माध्यमातून. म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारते. तर तशा पद्धतीनं नवीन नेतृत्व हे घडवलं जात आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीनं, आणि विशेषत्वानं पवार कुटुंबियांच्या अनुषंगानं जर विचार केला तर? हे सगळं सरकारमधलं सगळं स्थिरसार व्हावं लागेल. टप्पे कसे असतील याचे, सरकारमधलं स्थिरसार झाल्यानंतर मग दोन्हीच्या विलिनीकरणाच्या दृष्टीनं, एकत्र येण्याच्या दृष्टीनं कशी पावलं पडतात ते बघावं लागेल. आणि त्यानंतर मग ही सगळी नेतृत्वाची पुढची चर्चा होऊ शकेल. एक सुनेत्रा पवारांचं नाव असंच झिरवळ्याने घेतलं ना, आता आपण सगळे त्या नावाची चर्चा करतोय. अर्थात त्यांची काय इच्छा आहे हे सुद्धा बघावं लागेल ना. त्यांची भूमिका समोर यावी लागेल. म्हणजे किंवा त्यांना सुद्धा एक बाबा लोक मागणी करतात, ठीक आहे, लोकांचा आग्रह ठीक आहे, पण त्यांची तयारी आहे का नेतृत्व स्वीकारण्याची, हे लगेच समोर येऊ शकणार नाही. कारण त्यांच्यावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यातून आता लगेच त्यांनी या संदर्भातली काही भूमिका जाहीर करावी किंवा ते असं अपेक्षा करणं आपलं फार चुकीचं आणि गैर ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे, आता कदाचित कोणतरी म्हणलं तुम्ही असं करतो, त्या दबावाखाली किंवा आग्रहामुळं किंवा नकार देणं अवघड असल्यामुळे कदाचित त्या काय म्हणजे हो म्हणूही शकतील. पण भविष्यात नेतृत्व करण्याच्या दृष्टीनं काय होऊ शकेल, मग आता सुप्रिया आतापर्यंत असं एक सूत्र होतं की अजित पवार राज्याचं नेतृत्व करतायत, राज्यातलं सुप्रिया सुळे हे दिल्लीतलं सांभाळतायत. आता सुप्रिया सुळेंची भूमिका या बदलत्या परिस्थितीत बदलणार का, हा खरा प्रश्न आहे. म्हणजे दिल्लीचं राजकारण ठीक आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात त्या सक्रिय होऊ शकतील का, पवार कुटुंब त्या दृष्टीनं त्यांच्यावर काही जबाबदारी देणार का, कारण त्यांचं नेतृत्व स्वीकारण्याच्या दृष्टीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या लोकांची काही अडचण असण्याचं कारण नाही. कारण एकत्रित त्यांनी काम केलेलं आहे किंवा जे सोडून गेले ते सुप्रिया सुळे यांच्यावर नाराज होऊन सोडून गेलेत असाही काही मुद्दा नाही, किंवा सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कुणाच्या आक्षेप आहेत असाही मुद्दा नाही. अजित पवार यांच्या खूप जवळचे लोक होते. अजित पवार यांनी खूप म्हणजे राज्यातलं सगळं राजकारण अजित पवार बघत असल्यामुळे त्यांनी हे सगळे लोक सांभाळलेले होते, त्यामुळे ते त्यांच्याबरोबर गेलेले लोक आहेत याचा अर्थ. पण आता सुप्रिया सुळेंच्या नावाची चर्चा करायला लागलो, पण सुप्रिया सुळेंची इच्छा आहे का महाराष्ट्रात, हाही प्रश्न येतो ना. रोहित पवारांचं नाव पुढे येऊ शकतं, कारण रोहित पवार आता विधिमंडळाची त्यांची दुसरी टर्म आहे. पण रोहित पवारांच्याकडे नेतृत्व द्यायला आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जुन्या नेत्यांची तयारी आहे का, कारण तिथं या दोन्ही पक्षाकडे तशी ज्येष्ठ सिनियर मंडळी आहेत. आणि पुन्हा या एखाद्या पक्षातला नेता दुसऱ्या पक्षानं नेता म्हणून स्वीकारण्यासाठी त्या नेत्याची तेवढी स्वीकारार्हता असायला लागेल ना. म्हणजे सक्षम नावं घ्यायचीच झाली तर आपल्याला जयंत पाटलांचं नाव घेता येऊ शकतं. म्हणजे जे अजित पवार आणि जयंत पाटील हे दोन समान एक स्ट्रेचरचे लोक महाराष्ट्राच्या राजकारणातले मानले जात होते, राष्ट्रवादी काँग्रेसमधले मानले जात होते. पण त्यांच्या नेतृत्वाला स्वीकारार्हता अजित पवारांच्या पक्षातल्या नेत्यांच्याकडून नाही का, हा खरा प्रश्न आहे.
मग त्यामुळं आता नावांची चर्चा खूप करता येईल. आता आता पुढचा मुद्दा येईल तो तातडीनं, म्हणजे विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबरोबर पुढचा मुद्दा तातडीने येऊ शकतो. तो बारामतीतल्या पोटनिवडणुकीचा मुद्दा येऊ शकतो, अजितदादांच्या पवारांच्या नंतरच्या आता त्या पोटनिवडणुकीला जर सुनेत्रा पवार राज्याच्या विधिमंडळाच्या पक्षाच्या नेत्या होणार असतील आणि जर सुनेत्रा पवार राज्याच्या दिल्लीचं राज्यसभा सोडून राज्याच्या राजकारणात, तर स्वाभाविकपणे बारामतीतली पोटनिवडणूक त्या लढवतील, त्या तिथल्या कॅन्डिडेट असतील, बिनविरोध निवडून येऊ शकतील. पण तसं नसेल, त्यांना जर राजकारणात यायचं नसेल तर त्या आपल्या राज्यसभेची जागा आहे ती कायम ठेवतील. आणि तिथं आतापर्यंत मी जे चर्चा ऐकत म्हणजे पार्थ पवार यांनी एक लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि पण नंतर त्यांनी राजकारणात रस नसल्याचं दाखवलेलं आहे, तसं त्यांनी संकेत वेळोवेळी दिलेले आहेत. पण अजित पवार यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातून म्हणून जय पवार हे भविष्यात राजकारणात येऊ शकतात अशी चर्चा माझ्या कानावर आहे. मग त्या दृष्टीनं जर सुनेत्रा पवार राज्यात येणार नसतील तर अजितदादांची ही जागा जय पवार यांना जाऊ शकेल असं मला वाटतं. म्हणजे तिथं ते लढवतील. किंवा जर आदला बदल झाली तर सुनेत्रा पवार इथं राज्यात विधानसभेत येऊ शकतील आणि जय पवार यांच्या राज्यसभेच्या जागेवर जय पवार जाऊ शकतील, अशाही गोष्टी घडू शकतील. तर हे आता त्या पक्षाच्या पातळीवर आणि पुन्हा पक्षाच्या बरोबरच पवार कुटुंबाच्या पातळीवर, कारण गेल्या काही दिवसात पण हे सगळं राजकारण घडत असताना म्हणजे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष एक आक्रमक राजकारण करतोय, ते आक्रमक राजकारण बघितल्यानंतर अजित पवार यांच्या सकट सगळ्यांना जाणीव झालेली होती की पवारांचं राजकारण एकूण संपवण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष मोठ्या व्यापक प्रमाणावर प्रयत्न करतोय. तेव्हा आपल्याला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही. आणि गेल्या 2 महिन्यात रोहित पवार, अजित पवार यांचं जे काय बॉन्डिंग वाढू लागलेलं होतं त्याचं कारण तेच होतं. हे त्यांनी आपापसात काही गोष्टी समजून घेतलेल्या होत्या, भविष्यातल्या राजकारणाची दिशा समजून घेतलेली होती. मला वाटतं त्यातून हा पहिल्यांदा मला आता असं वाटतं की हे पक्षाच्या पातळीवर जो निर्णय होईल तो होईल, पण पुढची दिशा ही पवार कुटुंबाच्या पातळीवर काय निर्णय होतोय त्यावर बऱ्यापैकी अवलंबून असेल. सर, पुन्हा एकदा म्हणजे तुम्ही जय पवारांचा उल्लेख केलेला आहे म्हणूनच मी हा प्रश्न विचारते आणि तुमच्याकडनंच ते समजून घेणं जास्त सोपं आणि महत्त्वाचं सुद्धा असेल, कारण तुम्हीच त्या नावाचा उल्लेख केलेला आहे. आतापर्यंत जय पवार हे फारसे आपल्याला ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळाले नव्हते. एक विधानसभा निवडणुकीमध्ये काही अंशी ते प्रचार करत असल्याचं आपण पाहिलेलं आहे, अजितदादांसाठी ते होते. त्याच्यानंतर सुनेत्रा पवार जेव्हा लोकसभेची निवडणूक लढवत होते तेव्हा काही अंशी ते तिथे बारामती मतदारसंघामध्ये त्यांच्यासोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. या व्यतिरिक्त जिथं स्थानिक निवडणुका होत्या त्यावेळेस ते थोडेसे ऍक्टिव्ह असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर अशा पद्धतीनं अगदी मोजकेच काही प्रसंग किंवा मोजकेच काही क्षण किंवा मोजक्याच काही काळासाठी जय पवार जेव्हा राजकारण बारामतीतलं पाहतात त्यावेळेस खरोखर अजितदादांची रिप्लेसमेंट म्हणून जय पवार यांच्याकडे पाहता येऊ शकेल का, पाहावं का? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे बारामतीकर स्वीकारतील का? म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये अनेकदा असं होतं की उमेदवार स्वीकारला जातो, पण त्यानंतर पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं काय, जसं आज लोक सुद्धा बोलताना म्हणत होते की अजितदादांनी ज्या पद्धतीनं बारामतीसाठी निधी आणलेला आहे, ज्या ताकदीनं अजित पवार विकास कामांच्या वर भर द्यायचे, ज्या पद्धतीनं ते विकास कामात लक्ष घालत होते, या सगळ्या गोष्टी विलक्षणीय आहेत आणि त्यामुळे बारामतीमध्ये विकास पाहायला मिळाला. तर त्या सगळ्या गोष्टी करणं हे जय पवारांना शक्य होईल का आणि त्यांच्याकडनं करण्यावर भर हा पवार कुटुंबियातनं दिला जाईल का, बारामतीचा जो आपला बालेकिल्ला आहे तो टिकवण्यासाठी? सर हर्षदा, ज्यावेळी रोहित पवार राजकारणात आले, रोहित पवार आमदार झाले, त्यावेळी सगळेजण चर्चा करायची की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्यातलं नेतृत्व असेल का. लोक हिरडं, त्यावेळी मी ठामपणे सांगत होतो की आपल्याला रोहित पवार यांना थोडा काळ बघावं लागेल. त्यांनी जिल्हा परिषदेत काम केलेलं आहे, तिथं चांगलं काम केलेलं आहे. त्यांनी स्वतंत्रपणे कर्जतमध्ये बारामती आपलं एकूण सगळा स्ट्रॉंगहोल्ड सोडून कर्जतमध्ये जाऊन आपला स्वतंत्र मतदारसंघ उभा केला. राम शिंदे यांच्यासारखा एका बलाढ्य उमेदवाराचा पराभव करून त्यांनी निवडणूक जिंकली. त्यानंतर आता दुसरी निवडणूक, हे सगळं आपण बघितलेलं आहे. पण त्यांचं एकूण त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर, त्या अधिकार पद मिळाल्यानंतर त्या पदावर ते आपली क्षमता कशी सिद्ध करतात हे बघावं लागेल आणि त्यानंतर त्यांच्या संदर्भात मत बनवावं लागेल, असं माझं त्यावेळी रोहित पवार यांच्या संदर्भातलं मत होतं. नंतरच्या काळात रोहित पवार यांनी खूप चांगल्या पद्धतीनं राजकारण आत्मसात केलं. नेतृत्व गुण त्यांच्याकडे असलेलं, वेळोवेळी त्यांनी काही स्वतंत्रपणे निर्णय घेऊन स्वतंत्रपने काही उपक्रम राबवून ते दाखवून दिलं. हे सगळं आपण बघितलेलं आहे. आता जय पवारांच्या बाबतीत म्हणाल तर आता एवढ्यात त्यांच्या संदर्भात मत, आता अजितदादांच्या नंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण असू शकतो?
सुनेत्रा पवार हा काही राजकीय वारस असू शकत नाही. तिथं राजकीय वारस म्हणून आपल्याला एखाद्या तरुण तर तिथं मग जय की पार्था असा प्रश्न येऊ शकतो. जो पवार कुटुंबात निर्णय ठरेल आणि जय असेल तर तो आत्ता बारामतीची निवडणूक लढवेल. त्याच्यासाठी पुढे विधानसभेतली काम करायची 4 वर्ष असतील आणि त्या 4 वर्षात त्याला तो कशा पद्धतीने तयार होतोय, कशा पद्धतीने तो शिकतोय राजकारण, कशा पद्धतीने धडाड, हे सगळं बघावं लागेल आणि त्यानं लोक ठरवतील. असं कुणीही म्हणजे शरद पवारांनी तिथं लिगसी होती म्हणून अजित पवार निवडून आले असं नाही. अजित पवारांनी तिथं आपली वेळोवेळ आपली धडाडी सिद्ध करून त्याने आपला तो मतदारसंघ बांधला. जसं सुप्रिया सुळेंच्या बाबतीत सुप्रिया सुळे खासदारकीला पहिल्या निवडणुकीत त्या शरद पवारांच्या पुण्यावरून अजित पवारांच्या ताकदीवर निवडून आल्या असतील. पण 2014 असेल 2019 असेल त्यांनी दोन्ही वेळा जो मतदारसंघात व्यक्तिगत संपर्क डोर टू डोर म्हणजे एखादा खासदार कशा पद्धतीनं आपल्या मतदारसंघात व्यक्तिगत संपर्क ठेवू शकतो याचं उदाहरण सुप्रिया सुळेंचं राजकारण आहे. त्या ताकदीवर त्या 2दा नाही 3ऱ्यांदा सुनेत्रा पवार यांचं मोठं आव्हान असताना सुद्धा निवडून आल्या होत्या. म्हणजे त्यांनी किमान मतदारसंघात आपला प्रूव्ह केलं. तर लोक जय पवार यांनाही ते शिवसिद्ध करावं लागलं. असं कुणाला कुठलेही लोक कुणाच्याही म्हणजे कुटुंबाला बांधील नसतात. तिथं त्यांना जर चांगला पर्याय मिळाला तर चांगल्या पर्यायाकडे जाऊ शकतात. त्यामुळे जय पवारांना आता हा अजितदादांचा वारसा समर्थपणे चालण्यासाठी त्या राजकारणापासून काही शिकून धडाडीने काम केलं तर ते नेतृत्व म्हणून तयार होऊ शकेल. आता त्या संदर्भात निष्कर्ष मांडणं म्हणजे फारच घाईचं ठरलं असं मला वाटतं. ओके सर, आणखीन एक प्रश्न आहे तो म्हणजे की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मग पवार कुटुंबाचं राजकारण हा कायमच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा मुद्दा राहिलेला आहे. अजूनही काही नावं स्पष्ट नाहीयेत. अजूनही अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा कोणाकडे जाणार, अजितदादांचा राजकीय वारसदार कोण असणार, अजितदादांच्या पक्षामध्ये कोण कशा पद्धतीनं अजितदादांच्या बरोबर किंवा अजितदादांची निष्ठा लक्षात ठेवून त्या पक्षासोबत राहणार याच्याबद्दलच्या गोष्टी स्पष्ट नाहीयेत. तिथं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणाकडे धुरा जाईल याच्याबद्दलचं सुद्धा अजून नाव स्पष्ट नाहीये. असं सगळं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत्या काळामध्ये बरीच उलटापालट होण्याची शक्यता आहे. आजवर आपण जसं पाहिलेलं आहे बारामतीच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होत राहिलेला आहे आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एकूणच महाराष्ट्रातलं राजकारण सुद्धा ढवळण्याच्या अनुषंगानं पवारांच्या राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा वापर करण्यात आलेला आहे आणि मागच्या काळामध्ये तर बऱ्याच अंशी आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि जसं तुम्ही सुद्धा उल्लेख केला पवारांचं राजकारण संपवण्याच्या दृष्टीनं सुद्धा हालचाली झालेल्या आहेत आणि त्या सुरू आहेत. तर तसा सगळा विचार केला तर आत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही घडून गेलेलं घडत असलेलं आणि घडणारं राजकारण आहे याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा परिणाम होऊ शकतो. म्हणजे सत्ताकारणामध्ये सुद्धा आता सध्या सत्ता जी आहे ती विधिमंडळाचा पक्ष म्हणजे विधिमंडळ नेता निवडणं असेल किंवा इतर गोष्टी असतील या होत राहतील ज्या कायदेशीर चौकटीतल्या आहेत. पण राजकीय दृष्टिकोनातनं पक्षाच्या दृष्टिकोनातनं विचार केला गेला त्याच्या पलीकडे जाऊन पवारांच्या राजकारणाचा विचार केला गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणावर या सगळ्याचा कसा परिणाम होऊ शकतो. आत्ता जे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधलं झालेलं होत असलेलं किंवा घडू पाहणारं राजकारण आहे त्याचा. हर्षदा, मी सुरुवातीलाच म्हणलं की अजितदादांच्या जाण्याचा फक्त पवार कुटुंबावर किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवर परिणाम झालाय असं नाही. महाराष्ट्राच्या राजकारणावर तो मोठा परिणाम झालेला आहे. आता यानंतर जे काही निर्णय होतील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर किंवा पवार कुटुंबाच्या पातळीवर जे काही निर्णय होतील त्या निर्णयामधून काही एक आश्वासक चित्र महाराष्ट्रात उभं राहिलं नाही. त्या निर्णयामधून काही एक आश्वासक दिशा दिसली नाही. तर या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून जी काही पळापळ सुरू होईल ना ती कुणालाही थांबवता येणार नाही. कारण मग काय होईल ज्यांना विविध पोलिसांच्या विविध भानगडींच्या मध्ये अडकले आहेत, काही संस्थात्मक भानगडीत अडकले असतील किंवा केंद्रीय यंत्रणा हे सगळी मंडळी सरळ भारतीय जनता पक्षाचा रस्ता धरतील. ज्यांना विचारधारा नाही ही भारतीय जनता पक्षाची विचारधारा मान्य नाही ती सगळी मंडळी काँग्रेसकडे जातील. ते पर्याय आहेत खुले. तर आता ही सगळी जी पळापळ होणार रोखायची असेल तर मला वाटतं या सगळ्यांनी एकत्रितपणे अत्यंत शहाणपणाचा आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या म्हणजे हा पवार कुटुंबावरचा विश्वास हा त्या कुटुंबियांच्यावरचा विश्वास नाही. ही मंडळी महाराष्ट्राचं हित जपताना खूप जबाबदारीनं काम करतील हा विश्वास आहे.
म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी जी एक आपल्या ही परंपरा दिलेली आहे त्या परंपरेला धरून महाराष्ट्राची सामाजिक वीण कायम राखण्यासाठी महाराष्ट्राचं हित नजरेसमोर ठेवून निर्णय घेणारी मंडळी आहेत. त्यानुसार ही काम करणारे मंडळी आहेत आणि एकूण आपल्याला कोणत्याही संकटाच्या काळात आधार देणारी, दिशा देणारी ही मंडळी आहेत, असा विश्वास असल्यामुळं महाराष्ट्रातली मंडळी त्यांच्या पुढे आहेत. जर हा विश्वास त्यांनी गमावला आणि असा विश्वास जनतेला, कार्यकर्त्यांना वाटणार नाही अशा पद्धतीनं जर काही विस्कळीतपणा त्यांच्या निर्णय प्रक्रियेत आणि गोंधळ आणि अनागोंदी दिसली तर पळापोळी सुरू होईल. आणि मग ज्यांना नसेल ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पर्याय आहे त्यांच्या अनेकांच्यासाठी, असे अनेक पर्याय भारतीय जनता पक्ष असं पूर्ण पळापळ होईल. आणि हा म्हणजे वर्षभरात फार विदारक चित्र दिसेल शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. तर सरांनी आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदलत्या राजकारणाचा महाराष्ट्रावर कसा परिणाम होईल हे अगदी चपखल शब्दामध्ये सांगितलेलं आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कशा पद्धतीनं पुढे राजकारण महाराष्ट्राचं बदलू शकतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं बदलू शकतं, याच्याबद्दलचं सुद्धा भाष्य केलेलं आहे. धन्यवाद. एक मुद्दा सांगायचा राहिला, म्हणजे या सगळ्या ह्याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे की महाराष्ट्रातली विरोधी पक्षाची स्पेस भरून काढणारा नजीकच्या काळात पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असू शकतो असा एक विषय होतो. काँग्रेस पक्ष आहे तो, पण प्रादेशिक, काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, पण एक प्रादेशिक पक्ष म्हणून हिंदुत्वाच्या राजकारणाच्या विरोधात एक स्पेस भरून काढणारा पक्ष हा आहे. आणि हा पक्ष नसेल तर मग तिथं खूप विचित्र परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होऊ शकते. म्हणजे प्रादेशिक पक्षाचं राजकारण सुद्धा या संपूर्ण राजकारणाशी किंवा या राजकीय हालचालींशी जोडलं गेलेलं आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. तर विजय चोरमारे सरांकडनं आपण राष्ट्रवादी काँग्रेसचं बदललेलं राजकारण समजून घेतलेलं आहे. अजूनही बऱ्याच उलथापालथी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणामध्ये होताना आपल्याला पाहता येतील किंवा बदल घडताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर कसे होतात याच्याबद्दलची वेळोवेळी चर्चा आपण करूच. पण आत्ता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.